चला दर्पण न्यूज। प्रवाशांच्या मागणीनुसार कागल ते स्वारगेट मार्गे हुपरी व इचलकरंजी तसेच स्वारगेट ते कागल मार्गे इचलकरंजी व हुपरी या एसटी बस फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने घेतला। याबाबत कागल आगाराला वाहतूक आदेश देण्यात आला असून 27 ऑगस्टपासून या बस फेऱ्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले। हुपरीचे नगराध्यक्ष मंगलराव जनाप्पा माळगे यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी कागल स्वारगेट मार्गे हुपरी इचलकरंजी बस सेवा सुरू करण्याबाबत निवेदन केलं होतं। त्यानंतर कागल आगाराने या मार्गावर प्रत्यक्ष वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे हुपरी इचलकरंजी हातकणंगले पेठ वडगाव वाठार कराड सातारा आदी भागातील प्रवाशांना या सेवेचा लाभ होणार आहे। आदेशानुसार कागल स्वारगेट बस सकाळी 7 वाजता कागलहून सुटून दुपारी 2:05 स्वारगेट येथे पोहोचेल। या फेरीचा मार्ग हुपरी इचलकरंजी हातकणंगले पेठ वडगाव वाठार कराड व सातारा असा राहणार आहे। याचप्रमाणे स्वारगेट कागल बस सकाळी 7 वाजता स्वारगेटहून सुटून दुपारी 2:05 कागल येथे पोहोचेल। या फेरीत सातारा कराड वाठार पेठ वडगाव हातकणंगले इचलकरंजी आणि हुपरी या मार्गावरून प्रवासी वाहतूक केली जाणार आहे। दुपारच्या फेऱ्यांमुळे परतीच्या प्रवाशांनाही दिलासा। दुपारच्या वेळेतही या मार्गावर बस फेऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। कागल स्वारगेट बस दुपारी 3:30 वाजता सुटून रात्री 10:35 स्वारगेटला पोहोचेल, तर स्वारगेट कागल बस दुपारी 4 वाजता सुटून रात्री 11:05 कागल येथे पोहोचेल। या फेऱ्यांमुळे हुपरी व इचलकरंजी परिसरातील नागरिकांना पुणे स्वारगेट तसेच मार्गावरील प्रमुख शहरांशी थेट एसटी प्रवासाची सुविधा मिळणार आहे। कागल स्वारगेट मार्गाची लांबी सुमारे 263.2 किलोमीटर आहे, तर स्वारगेट कागल मार्गाची लांबी सुमारे 260.2 किलोमीटर आहे। मार्गावर हुपरी इचलकरंजी हातकणंगले पेठ वडगाव वाठार कराड आणि सातारा या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे। कागल आगाराच्या चालक वाहक कर्तव्य तक्त्यानुसार या फेऱ्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी मार्गावरील नियोजित थांब्यांवर बस थांबवण्याची सूचना चालक वाहकांना देण्यात आल्या। हुपरी व इचलकरंजी परिसरातून पुणे व सातारा भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे। थेट बस सेवा उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांमध्ये बस बदलण्याची आवश्यकता कमी होणार असून वेळ आणि त्रास वाचण्यास मदत होणार आहे। विशेषतः विद्यार्थी नोकरदार व्यावसायिक तसेच पुणे सातारा भागात ये जा करणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे। एसटी महामंडळाच्या आदेशानुसार या मार्गावरील बस सेवा नियोजित वेळेनुसार सुरू ठेवण्याची सूचना देण्यात आल्या। प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या नव्या बस सेवेमुळे हुपरी इचलकरंजी परिसरातील प्रवाशांना पुणे सातारा मार्गावर मोठा दिलासा मिळणार असून स्थानिक प्रवाशांच्या मागणीला एसटी महामंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.